अगं सरिता, राजू उठला नाही बाई अजून? नाही आई, झोपलेत अजून. अगं आज महाशिवरात्री आहे, त्याला उठवायचं ना लवकर. हो ते मला बोलले रोज रोज तर लवकर उठून जातो ना कामाला, आज सुट्टी आहे तर झोपू दे ना. अरे किती आळशी झाला रे तो. मी पण म्हटलं झोपू दे, तर रोज रोज तर लवकर उठून जातात कामाला. शारदा, राजू उठला नाही वय अजून? आज महाशिवरात्री आहे, देवळात गेलो असतो चौघे, नवीन जोडपं आहे तर पाया पडून आलो असतो ना. हो सरिताने त्याला उठवलं, पण तो बोलला की आज झोपू दे करून, सुट्टी आहे ना, रोज रोज तर लवकर उठून कामाला जातो बिचारा. ग पण आज महाशिवरात्री आहे, आज तरी लवकर उठायला पाहिजे होतं, नंतर झोप म्हणावं येऊन. आता मी काय बोलू बाबा, आता झोपलाय तो आता. चल मग आपण जाऊन येऊया, गर्दी होईल त्याच्या आधी आपण जाऊन येऊया. हे येतील मागून. होय ग सरिता, आम्ही जाऊ का पुढे? हो आई, तुम्ही वा पुढे, हे उठले तर मी आम्ही दोघे येतो मग. शारदा, तू एक काम कर, एक तांब्याभर पाणी घे, दूध घे, बेलपत्राची पानं घे, फुलं घे, अगरबत्ती घे आणि निरंजन घे. अहो मी ताटच घेते ना, ओवाळ्याचं ताटच घेते तयार करून, हे घेते की काय? बरं मग घे, चल लवकर निघूया आपण. मी थांबतो बाहेर, तू ये लवकर. हो हो मी आले पटकन. सरिता आम्ही निघतो, तुम्ही दोघे या. हा हो आई, तुम्ही निघा, आम्ही येतो. हो हो उठा आता, आपल्याला देवळात पण जायचंय ना, महाशिवरात्री आज. अगं हो ग, तुला सांगून झोपलं होतं ना, मला जरा झोपू दे करून, आज सुट्टी असते. सुट्टीच्या दिवशी झोपायला मिळतं, नाही तर रोज मी किती वाजता उठतो, लवकर उठून कामाला जातो, तुला माहित नाही का? हो हो माहिती आहे, पण आज महाशिवरात्री आहे. आई आणि बाबा गेले आहेत देवळामध्ये आणि आपल्याला सांगितलं लवकर या कोण मागून. हो का, चल मी तयार होतो, मग आपण जाऊया देवळात. हो चला, आवरा लवकर लवकर. अगं शारदा, ते बघ राजू आणि सरिता आता येत आहेत बघ. हो बघा आता आलेत, आमचं तर दर्शन पण झालं, आता त्यांना परत लाईन लावायला लागेल. हा राजूमुळे उशीर झाला असेल. जाऊ द्या हो, बडबडू नका. अगं सुनबाई, किती उशीर. जाऊ द्या हो, आता आलेत ना ते लोक. अगं सरिता, आमचं दर्शन झालं, आता तुम्हाला परत लाईनीत उभं राहावं लागेल. चालेल नाही, आम्ही राहू उभे, तुम्ही लोक जाते का घरी? आम्ही राहू दर्शनाला, उभे लाईनीत उभे राहू. आई तू जा, काळजी करू नकोस. ठीक आहे, तुम्ही या मग लवकर घरी. हो हो. हे शिवशंभू, आमचं नवीन लग्न झालं आहे, तुझी कृपादृष्टी आमच्यावर राहू दे, माझा संसार सुख आणि समाधानाचा राहू दे. राजू यांची प्रगती आणि त्यांची प्रकृती सुधार दे बाप्पा. हे शिवशंभू, हे शिवशंभू, सरिताला मी आनंदित ठेवावं असं मला आशीर्वाद दे. ती कधी नाराज होऊ नये आणि आमच्या घरच्यांवर तुझा आशीर्वाद राहू दे. हे शिवशंभू, सरिता ला माझ्या जीवनात आणण्याबद्दल तुझे खूप खूप आभार. काय मागितलं तू देवांकडे? मी का सांगू, तू सांग. माझं सिक्रेट आहे. मग माझं पण सिक्रेट आहे. अहो सांगा ना, काय मागितलं? मी मागितलं माझ्या सरिताला नेहमी आनंदित ठेव. अय्या इश. अगं लाजतेस काय? तू काय मागितलंस? मीही हेच मागितलं. हो का, आपण जत्रेत फिरूया का? अगं तू काय लहान आहेस जत्रेत फिरायला? मी इकडची जत्रा बघितली नाही लग्न झाल्यापासून. अगं संध्याकाळी येऊ, आता घरी जाऊ, आता खूप ऊन आहे. पण नक्की घेऊन येणार ना मला? हो ग बाई, चल आता घरी चल, आई वाट बघत असेल. हो चला चला. सरिता,
देवदर्शन झालं तुझं? अगं बाई, राजू पण आहे, जोड्याने आलेलं आहे. हो काकू, आई बोलली जोड्याने जावं करून, नवीन लग्न झालंय ना. होय होय, बरं केलंस तू. काकी, संध्याकाळी जत्रेला येणार ना आमच्या बरोबर? नाही गो, ती राजू बरोबर येईल, नवीन लग्न झालंय ना त्यांचं. काकी, आम्ही पण येऊ? हो या ना. काय या ना, तुम्ही दोघेच या बाबा, तुमचं नवीन लग्न झालंय. आमच्या गावची शिवजत्रा तर बघ. हो, मला बघायचं आहे, मला खूप आनंद होईल. चल संध्याकाळी येऊया आपण. चला काकू, निघतो आम्ही. काकू, घरी या. हो रे, येईन, उद्या येईन. आज तर उपास आहे ना, आज काही जमणार नाही आहे. आता फराळ वगैरे करायचं आहे, घरी जाऊन सगळं तयारी करायची आहे. मग उद्या येईन मी सावकाश. ओके, ठीक आहे, आईला सांग तसं. हो हो, सांगतो, नक्की या. महाशिवरात्रीचा हा ब्लॉग तुम्हाला कसा लागला तो आम्हाला कळवा. आणि तुम्हा सगळ्यांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.